आणि सुरुवातीला बातमी हिंगोलीमधून आहे। डिझेलचा तुटवडा असल्यानं हातात कॅन घेऊन शेतकरी लांबच लांब रांगा लावताना पाहायला मिळतात। मात्र पंपावर डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप होतोय। अनेक शेतकऱ्यांना डिझेलच्या रांगेतच जेवण करण्याची वेळ ओढावली आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची याची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे। आपण बघू शकता, मी हिंगोलीच्या एका पेट्रोल पंपावर आहे आणि या ठिकाणी जे ते शेतकरी जे कॅनी घेऊन आलेले आहेत आणि रांगेत उभं राहण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे। आपण बघतोय की मागील 4 ते 5 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जे आहे ते निर्माण झालेला आहे आणि काही गोंधळाची परिस्थिती देखील आपण बघतोय की या पंपावर जे ते शेतकऱ्यांचा गोंधळ देखील निर्माण होत आहे। एनडीटीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकता। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची जी आहे ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही गोंधळ निर्माण होत आहे। आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 8 च्या वर पेट्रोल पंप जे आहे ते तुटवडा निर्माण झाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। गोंधळ सुरू आहे, आपण शेतकरी संवाद साधणार आहोत। दादा, काय झाले, काय 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 चालू आहे? काहीच नाही, सगळं गोंधळच चालू इथं। सकाळी 9 वाजल्यापासून इथं आम्ही 7 वाजल्यापासून डिझेल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। आणि आता हे म्हणतात इकडच्या कॅनावर मागून लोक आलेले आणि ते अगोदर मोबाईलला गेले, त्याच्यामुळे आम्ही इथे सकाळी 6 वाजल्यापासून येऊन बसलो आणि आता हे मॅनेजर म्हणतात इकडच्या कॅनी उचला तिकडे न्या। म्हणजे हे लोक भांडण लावायचे प्रयत्न करायला ते शेतकऱ्यामध्ये हेच लोक भांडण लावायचं का? तुम्ही सकाळी इथे या लाईनला उभे राहा। या लाईनला उभा राहा सकाळी 6 वाजल्यापासून आणि आता आमचा इथे पहिला नंबर आहे आणि आता हे म्हणतात इकडच्या कॅनी उचलून तिकडे न्या। आता आमच्या मागून आता लोकांनी त्याने तिथे पहिला नंबर लावला, म्हणजे आता आम्ही मागे जायचं का? डिझेल सकाळपासून नाही काय? नाही 11 वाजता चालू करतो म्हणजे 11 वाजता चालू केला नाही। शेतीच्या कामावर परिणाम होतोय। मग शेतीसाठी डिझेल नाही होत ना आम्ही सगळे शेतकरी तेच नाही। ट्रॅक्टर सुद्धा घेऊन शेतकरी आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण गोंधळाची स्थिती जी आहे या पंपावर निर्माण झालेली आहे। खरं तर सकाळपासून जे आहे ते शेतकऱ्यांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत, मात्र पेट्रोल पंप चालकाकडून जे आहे ते या ठिकाणी रांगा लावा असं सांगण्यात आलं होतं। मात्र परत जे आहे ते काही तासानंतर पुन्हा दुसऱ्या नोजलवर जे आहे ते रांगा लावण्याच्या सूचना जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल पंप सुरळीत करत नसाल तर तुम्हाला एनओसी रद्द करू अशा सूचना देखील दिलेल्या आहेत। तरी सुद्धा शेतकऱ्यांना जे आहे ते असा मनस्ताप सहन करावा लागतोय। हिंगोली जिल्ह्यातील अशाच काही पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय आणि या पेट्रोल पंपावर जे आहे ते शेतकऱ्यांचा गोंधळ देखील होताना दिसून येत आहे। समाधान कांबळे, एनडीटीव्ही मराठी, हिंगोली। तिकडे परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती इंधन तुटवडा निर्माण झाला, तर काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची बेजारी होत असल्याचं दिसून येत आहे। शेतीपूर्व मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेती मशागतीच्या या सगळ्या कामांना ब्रेक लागला। याचा आढावा घेतलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये इंधन तुटवडा खरं तर निर्माण झालेला आहे। बहुतांश पेट्रोल पंपावरती आपण या ठिकाणी नो स्टॉक, पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही असे फ्लेक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरती पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल उपलब्ध नसल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे। खरं तर खरीप हंगामाच्या तोंडावरती शेती पूर्व मशागतीच्या कामांना खरं तर सध्या वेग आहे आणि त्यामुळं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेती मशागतीची कामे केली जात आहे। मात्र ट्रॅक्टरला या ठिकाणी डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेती कामे रखडण्याची स्थिती आहे। आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध आता परत वाढणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळं इंधन तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। इंधन मिळणार नाही या भीतीपोटी वाहनधारक या ठिकाणी रांग लावून अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत आहे, मात्र अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही। सध्या ज्या पेट्रोल पंपावरती आपण आहोत या ठिकाणी गेट अशा प्रकारे पूर्ण लावण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नाही आणि त्यामुळं वाहनधारक या ठिकाणी मोठी तारांबळ त्यांची उडालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी भटकंती नागरिकांना, वाहनधारकांना करावी लागत आहे, अशी स्थिती सध्या परभणीत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर